हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आमच्या गणपतीपुळे स्टेचा दुसरा दिवस आणि सकाळच्या 9 वाजता आम्ही उठून नाश्ता करायला गेलेलो. नाश्त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या. महाराष्ट्रीयन होतं, साऊथ इंडियन होतं, नंतर पंजाबी होतं आणि आम्ही भरपेट असा नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावर मग थोड्या वेळ रूमवरच गेलो आणि रूममध्ये थोड्या वेळ आम्ही आराम केला आणि खूप पोट भरलेलंच असल्यामुळे दुपारचं जेवण आम्ही स्किप केलं आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही आता आलो आहोत स्विमिंग पूलमध्ये. आता मी म्हणजेच माझे मिस्टर आणि मी स्विमिंग पूलच्या दिशेने जात आहोत आणि ह्या ठिकाणी पहा तुम्हाला दिसत असेल की मस्त असा हा इन्फिनिटी पूल आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मस्त असा हा दृश्य आहे. स्विमिंग पूलच्याच समोर छान असा समुद्रसुद्धा आहे आणि साईडला इकडे बसायला रिलॅक्सिंग चेअरसुद्धा आहेत आणि स्विमिंग पूल पण बऱ्यापैकी मोठाच होता आणि स्विमिंग पूलची जी हाईट आहे ती 4 फूट आहे. तसंच स्विमिंग करण्यासाठी इथे टायमिंग आहे, म्हणजे संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही स्विमिंग करू शकता. तर ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा आता आलो तर इथे आम्हाला अजिबातच अशी रश भेटली नाही. तर मग इथे स्विमिंग करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर असा ड्रेस कोड हवा आणि जर ड्रेस कोड नसेल तर इथे हे लोक रेंटवरच स्विमिंग कॉस्च्यूमसुद्धा देतात आणि रेंट 90 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण असं स्विमिंग कॉस्च्यूम दिला जातो. तर तुम्ही हा स्विमिंग कॉस्च्यूम घालून इथे स्विमिंग करायला येऊ शकता. स्विमिंग करण्यापूर्वी इथे एक चेंजिंग रूम आहे जिथे शॉवर घेणं अनिवार्य आहे आणि शॉवर घेऊन झाल्यावरच तुम्हाला इथे स्विमिंग पूलमध्ये उतरायला मिळतं आणि इथे मी सुद्धा स्विमिंग कॉस्च्यूम घालून स्विमिंग करायला उतरली होती पाण्यामध्ये. मस्त असा हा इन्फिनिटी पूल, समोर भला मोठा असा समुद्र आणि इकडे तुम्ही बघू शकता की आजूबाजूला छान अशी झाडं लावलेली आहेत. ही चाफ्याची बोन्साई झाडं आहेत आणि खरंच इकडे ना खूप छान वाटत होतं स्विमिंग करताना. थोड्याच वेळात स्विमिंग पूलमध्ये दुसरी फॅमिलीसुद्धा एक आली आणि ते तिकडे त्यांच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि इथे आम्ही दोघेजण मस्त असं एन्जॉय करत होतो. मी मस्त अशी पाण्यामध्ये रिलॅक्स होऊन बसलेली आणि इकडे जसं स्पोर्ट्स आपण पाण्यामध्ये खेळतो तसं इथे बॉल होता, तर बॉलसोबत आम्ही कॅचसुद्धा खेळली दोघांनी आणि छान असं इथे मी स्विमिंग पण केलं थोड्या वेळ. मला फारसं असं स्विमिंग येत नाही, पण थोडंफार मी आता स्विमिंग करायला शिकलेली आहे आणि इथे माझे मिस्टर मस्त असा समुद्राचा नजारा पाहत होते स्विमिंग पूलमध्ये बसून आणि खरंच तुम्हाला मी सांगते छान असं वातावरण होतं आणि स्विमिंग करायलासुद्धा खूप मजा येत होती. आणि असं ही स्विमिंग हा एक प्रकारचा एक्सरसाइजच आहे जो आपल्या बॉडीसाठी चांगला आहे. आणि इथे माझे मिस्टर मस्तपैकी समुद्राचा नजारा पाहत एन्जॉय करत होते आणि ह्या स्विमिंग पूलची डेप्थ जी आहे ती फक्त 4 फूटच आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक छान असं एक ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. ही पहा, व्हिडिओमध्ये आकाशामध्ये तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला एक पॅराशूटसारखं जाताना दिसत असावं. तर हे पॅराग्लायडिंग आणि पॅरासेलिंग ॲक्टिव्हिटी आत्ताच नुकत्याच इथे गणपतीपुळ्याला देखील सुरू झालेली आहे आणि कधी तुम्ही जर गणपतीपुळ्याला आलात आणि तुम्हाला पॅरासेलिंग किंवा पॅराग्लायडिंग करायचं असेल तर तुम्ही इथल्या हॉटेल्स जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडेच हे पॅराग्लायडिंग किंवा पॅरासेलिंगचं बुकिंग करू शकतात. थोड्या वेळामध्येच इथे म्युझिक लावण्यात आली होती आणि मस्त असं स्लो म्युझिकवर स्विमिंग पूलमध्ये छान असं आम्ही रिलॅक्स होत होतो. मस्त असं 2 तास स्विमिंग पूलमध्ये मज्जा करून आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर येऊन फ्रेशन अप झालो आणि तिथे समोरच एक दादा जे आहेत ते फळ काढत होते. तुम्हाला मी दाखवते हा कोणता फळ आहे. ह्याला नीरफणस असं म्हणतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जे कोकणात आहेत त्यांना माहिती असेल की हा जो आहे हा फणसासारखाच दिसणारा पण छोटा आकारामध्ये असलेला फळ आहे आणि हा नीरफणस घेऊन मग आम्ही आमच्या रूमवर गेलो. तर हा जो नीरफणस आहे ना त्याच्यापासून मी तुम्हाला एक रेसिपी दाखवेल आणि ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्हाला ती रेसिपी नक्की आवडेल.
आणि आता वाजले होते संध्याकाळचे 6:30 पावणे 7 आणि दिवस मोठा असल्याने इकडे अजूनही खूप असा उजेड पसरलेला होता. मग आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन आता गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही गाडीमध्ये बसून समोर जो तुम्हाला समुद्र दिसत आहे ना, त्या समुद्रकिनारी जाणार आहोत. तर ह्या ठिकाणी माझे बाबा, मी आणि माझे मिस्टर आम्ही असे तिघेजणच समुद्रकिनारी जायला निघालेलो आहोत. तर हा जो समुद्र आहे ना, ह्याला आरेवारे बीच असं नाव आहे आणि हा खूप स्वच्छ समुद्र आहे आणि जास्त अशी रश देखील नसते. त्यामुळे तुम्हाला इकडे समुद्रकिनारी मस्त असं एन्जॉय करायला मिळेल. आमच्या हॉटेलपासून साधारण 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र आहे. म्हणजे इकडून तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक तुम्ही बाय रोड डायरेक्ट गाडी घेऊन देखील जाऊ शकतात आणि दुसरा एक रोड आहे जो म्हणजे तुम्हाला असं पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्या उतरून जावं लागतं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर इथे जो आहे ना, इकडून खाली पायऱ्याने जाण्याचा रस्ता आहे आणि इथे बरेच असे पर्यटक सनसेट पाहण्यासाठी देखील उभे राहतात. काही जण डायरेक्ट खाली समुद्रकिनारी जाऊन देखील एन्जॉय करतात. तर आम्ही तर डायरेक्ट समुद्रकिनारी जाऊनच एन्जॉय करणार होतो आणि ह्या ठिकाणी माझ्या बाबांनी गाडी साईडला अशी पार्क केली आणि इथे आम्ही आता खाली उतरून समुद्रकिनारी जाणार आहोत. तर आम्ही असे आलो आहोत आता गणपतीपुळेला दोघं पण जण आणि समोर असा सुंदर असा व्ह्यू आहे. मी तर तुम्हाला थोड्या वेळातच दाखवणार आहे तो. तर ही आहे आमची श्रद्धा आणि ते पाठीमागे आमचे बाबा. सो येतील ते बघ. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक मस्त असा नजारा दाखवणार आता. बघा बघा. आणि हा बघा गाईस, मस्त सुंदर असा हा समुद्र आहे आणि किती क्लीन आहे हा बीच सुद्धा. इथे तुम्हाला आल्यावर खरंच मी तुम्हाला सांगते की परत जाऊशी देखील वाटणार नाही. कारण हा जो समुद्र आहे ना, तो जास्त असा खवळलेला नाही आहे. शांत असा समुद्र किनारा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पर्यटकसुद्धा जास्त नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे मनसोक्त असं एन्जॉय करता येणार आहे. तर कधी गणपतीपुळ्याला तुम्ही आलात ना, तर गणपती मंदिराच्या समोर देखील समुद्र आहे, पण तिकडे भरपूर अशी गर्दी असते. पण तेच जर तुम्ही ह्या ठिकाणी ह्या बीचजवळ आलात ना, तर जास्त तुम्हाला अशी गर्दी नाही भेटणार. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे 2 रस्ते आहेत. एक म्हणजे तुम्ही डिरेक्टली गाडी घेऊन जाऊ शकतात. तो रस्ता जो आहे तो पण मी तुम्हाला नंतर दाखवेल. पण त्याआधी मी तुम्हाला ह्या रस्त्याबद्दल थोडी माहिती देते. तर ह्या ठिकाणी हा पायऱ्यांसारखा रस्ता आहे. म्हणजे इथे पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला उतरायच्या आहेत आणि साधारण 40-45च पायऱ्या आहेत आणि ह्या जास्त अशा कठीण पायऱ्या उतरण्यासारख्या नाही आहेत. नॉर्मली कोणीही ह्या पायऱ्या सहजरित्या उतरू शकतात आणि टप्प्याटप्प्याला इथे मोठमोठे खडक आहेत, ज्या खडकांवर बहुतेक जण बसून मस्त असा हा समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत होते. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जो रस्ता समोर दिसत आहे, हा बघा, हा आहे सरळ रस्ता आणि ह्या रस्त्यामधूनच तुम्हाला खाली उतरायला आहे पायऱ्या. तर आम्ही आता ह्या ठिकाणी पायऱ्या उतरत आहोत. जसजशा पायऱ्या आम्ही उतरत खाली येत होतो ना, तसतशी आमची एक्साइटमेंट जास्तच वाढू लागलेली होती की कधी आम्ही एकदाचं असं समुद्रकिनारी समुद्रांच्या लाटांमध्ये पाय टाकून मस्त असं एन्जॉय करतोय. आणि फायनली आता आम्ही पायऱ्या उतरून खाली बीचवर आलेलो आहोत आणि तुम्हाला इकडे जसं दिसत आहे की मस्त असा हा समुद्र आहे आणि बीचसुद्धा स्वच्छ आहे आणि जास्त गर्दी देखील नाही आहेत. त्यामुळे इकडे तुम्ही नक्कीच भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की इकडे गाडी घेऊन डायरेक्ट येण्याचा सुद्धा एक रस्ता आहे जो गावामधून जातो. तर इथे जो हा समोर जो दिसतो आहे ना, तर हा गावातला रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी बरेचशी घरं देखील आहेत. अगदी समुद्रकिनाऱ्यापासून 5 ते 7 मीटरच्या अंतरावरच घरं बांधलेली आहेत आणि ह्या ठिकाणी माझे बाबा आणि माझे मिस्टर समुद्रामध्ये उडी मारण्यासाठी एकदम सज्ज झालेले होते. असं म्हटलं जातं की वर्षातून एकदा समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये आपण अंघोळ करायला हवी आणि इथे माझे बाबासुद्धा छान अशा समुद्राच्या पाण्याने अंघोळ करत होते. आमच्या बाबांनी तर पकडला एक छोटासा समुद्र खेकडा.
सावणार काय एवढूसा आहे तो. मस्त असं समुद्र आहे. सोडा त्याला गेला जाऊ दे. हे बघ मग माझ्या बाबांनी तो खेकडा पाण्यामध्ये सोडला. त्यानंतर मग इथे मी आणि माझ्या मिस्टरांनी काही फोटोज क्लिक केले आमच्या दोघांचे. आणि त्यानंतर मग माझे मिस्टर देखील पाण्यामध्ये आंघोळ करायला गेले. आणि इथे तुम्ही बघू शकता की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त असा हा निळा आकाश आणि निळा समुद्र आणि समुद्राच्या ह्या सुंदर लाटा. मी मस्तपैकी ह्या समुद्राच्या लाटा किनाऱ्याजवळच उभी राहून एन्जॉय करत होती. मी पाण्यामध्ये उतरली नाही. हा समुद्र आपल्याला खूप काही शिकवून जातं, जसं की माणसाचे चांगले विचार, चांगली कृती ही समुद्राप्रमाणेच अपार असायला हवी, ज्याच्यामुळे माणसाचं आयुष्य खरंच खूप सुंदर बनू शकतं. आणि आता वाजले होते संध्याकाळचे साधारण 6:15 आणि समुद्राचं पाणी देखील वाढलेलं होतं, कारण बहुधा आता भरतीची वेळ झालेली असावी. आणि मग ह्या ठिकाणी तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलेलं की एक गावामधून रस्ता जातो, तर आता आम्ही परत जाताना ह्या गावामधल्या रस्त्यामधूनच परत जाणार होतो. त्यापूर्वी इकडे मस्त असा हा समुद्र मी एकदा माझ्या नजरेमध्ये पूर्णपणे असा भरून घेतला आणि खरंच खूप छान वाटलं ह्या समुद्रकिनारी. आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इकडून आम्ही परत जाताना गावामधून जो रस्ता जातो ना, त्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता की अगदी किनाऱ्याजवळच इथे ह्यांची घरं आहेत आणि घराच्या अवतीभोवती छान अशी उंच नारळाची झाडं देखील आहेत. खरंच ह्या लोकांना किती छान वाटत असेल ना, घराच्या मागेच मस्त असा अथांग समुद्र. पण पावसामध्ये ना इकडे जेव्हा भरती येत असेल समुद्राला, त्यावेळी ह्या समुद्राचं पाणी ह्यांच्या अंगणापर्यंत म्हणजेच मागच्या अंगणापर्यंत येत असावं. आणि इथे तुम्हाला एक झाड दिसत असेल, ह्या झाडाला ना भरपूर असे आंबे लागलेले होते. बहुतेक हे कलमी आंबेच असावे, कारण ह्या आंब्याला जो सुगंध येत होतो ना, तो अगदी कलमी आंब्यासारखाच येत होता. मग पुढे आम्ही आता परत रिटर्न जायला निघालेलो आणि संध्याकाळचे 7:15 होऊन गेले होते. पण तरी देखील इकडे ना गर्दी होती, कारण जस्ट आता सनसेट होणार होता आणि बहुतेक लोक इथे सनसेटसाठी थांबलेली होती. मग सनसेटचा व्ह्यू घेत फोटो काढण्याचा मोह मला देखील आवरला नाही, त्यामुळे मी सुद्धा इकडे एक छान असा फोटो काढला. आणि हे पहा, इथे सनसेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त असं निळभोर आकाश आहे आणि खाली छान असा समुद्र आणि त्यासोबतच मध्ये आहे लाल सूर्याचे छटा. खरंच हे दृश्य पाहण्याजोग होतं. तुम्ही जेव्हा समोरून हे पाहाल ना, तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि कौतुक वाटेल की यार, खरंच आपल्या निसर्गाचे जे रंग आहेत किंवा निसर्गाचं जे चित्र आहे, तसं चित्र कुठेच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते की हे सगळं इतकं भारी वाटत होतं ना पाहायला, जणू हे असं वाटत होतं की हे चित्र जे आहे ते डोळ्यासमोरून जाऊच नये. मस्त असा सनसेट एन्जॉय करून झाल्यावर आता आम्ही आमच्या रूमवर आलो आणि रूमवर आल्यावर आम्ही फ्रेश होऊन थोडा वेळ आराम केला आणि साधारण 8:15च्या सुमारास आता आम्ही जेवायला जायला निघालेलो आहोत. इथे गणपतीपुळ्याच्या आजूबाजूला भरपूर असे हॉटेल्स आहेत जिथे इंडियन चायनीज जेवण मिळतं. तसंच इंडियनमध्ये ना भरपूर असे व्हरायटी आहेत. चिकन थाली, फिश थाली, मालवणी थाली, चिकन वडे, मटन वडे, नंतर सुरमई पापलेट थाली, असे वेगवेगळे नॉनव्हेजमध्ये ऑप्शन्स आहेत. तसंच व्हेजमध्ये सुद्धा मस्त असं शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणसुद्धा इथे मिळतं आणि साऊथ इंडियन पंजाबी तर मिळतंच. तर आम्ही तर प्युअर व्हेज असल्यामुळे शुद्ध शाकाहारी जेवण जिथे मिळत आहे तिथे गेलो आणि बहुतेक ठिकाणी आहे ना व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्सवाले हॉटेल्स आहेत आणि प्युअर व्हेजवाल्यांसाठी सुद्धा इकडे प्युअर व्हेज असलेलं हॉटेलसुद्धा आहे. तसेच इथे भरपूर असे हॉटेल्स आहेत जिथे राहण्याची उत्तम सोय आहे. अगदी 700 रुपयांपासून इकडे रूम्स अवेलेबल आहेत. AC नॉन AC असे दोन्ही ऑप्शन्स आहेत ह्या ठिकाणी.
आणि इकडे ना खूप अशी गर्दी असते, कारण रस्तासुद्धा खूप छोटा आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल्स आहेत. रत्नागिरी म्हटलं की समुद्र आणि समुद्र म्हटलं की मच्छी ही आलीच. त्यामुळे इथे ना बहुतेक करून लोक नॉनव्हेज खाण्यासाठीच येतात. त्यामुळे इथे नॉनव्हेजसुद्धा खूप छान मिळतं. तुम्हाला कधी इकडे गणपतीपुळ्याला येण्याचा जर योग आला किंवा तुम्ही कधी गणपतीपुळ्याला आलात तर इथली मच्छी थाली जी आहे, फिश थाली, ती तुम्ही नक्की ट्राय करा. तर मग आम्ही घनवटकरी हे जे मुख्य पुजारी आहे देवळातले, त्यांच्या नैवेद्य या हॉटेलमध्ये आलो होतो. आणि हॉटेल तसं साधं छोटंसंच आहे, पण इथलं जेवण उत्कृष्ट दर्जाचं मिळतं. आणि मेनूसुद्धा तुम्ही बघू शकता की रेटसुद्धा चांगलेच आहे, जास्त असं महागडं नाही आहे. तर आम्ही जे आहे इथलं स्पेशल व्हेज थाली जी मिळते, महाराष्ट्रीयन स्पेशल व्हेज थाली, ती ऑर्डर केली होती. आणि अवघ्या 15 ते 20 मिनटामध्येच त्यांनी आम्हाला गरमागरम अशी व्हेज थाली सर्व केली होती. आणि ह्यांचं जेवण आहे ना खरंच खूप अप्रतिम लागतं. अगदी असं वाटेल की तुम्ही घरातलंच जेवण जेवत आहात की काय. त्यांच्या व्हेज थालीमध्ये सुद्धा भरपूर असे जेवणाचे आयटम्स होते. आता तुम्हाला मी दाखवते. इथे त्यांनी 3 पोळ्या, 1 पापड, नंतर शिमला बटाट्याची भाजी, उसळमध्ये मसूरची उसळ होती, वरण होतं, सोलकढी होती आणि छोटीशी वाटी अशी आमरसची होती आणि भात होता. खरंच हे जेवण सात्विक तर होतंच, पण तसंच खायला आणि चवीला खूपच छान होतं. तुम्ही कधी इकडे आलात ना तर ह्या नैवेद्य हॉटेलला अवश्य भेट द्या. ह्यांचं जे घरगुती पद्धतीचं जेवण आहे ना ते खरंच खूप अप्रतिम लागतं. एकदम मस्त सात्विक असं हे जेवण होतं. जास्त स्पायसी नाही आणि मसालेदार नाही, पण तसंच चवीला खूपच छान. मस्त असं जेवण जेवून झाल्यावर आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये जायला निघालेलो. छान असं वाटलं. जेवण तर मला खूपच आवडलं. मस्त असं जेवण होतं. सोलकढी तर आहाहाहा, एक नंबरच होती. तर कधी तुम्ही आलात ना गणपतीपुळ्याला, या हॉटेलमध्ये अवश्य भेट द्या. मस्त जेवण मिळतं इथे. इथलं जेवण जेवून ना तुमचं पोट भरेल, पण मन काही भरणार नाही ह्याची मला खात्री आहे. तर मग मस्त असं जेवण जेवून आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये जायला निघालेलो आणि उद्या सकाळी आम्ही गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहोत. तर त्याचा व्लॉगसुद्धा मी लवकरच शेअर करेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.